राम राम सगळ्यांना पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर टुडे इज 30 जून, इट्स ट्यूजडे आणि जस्ट मी आता व्लॉग एडिट केला. लेट मी शो यू दॅट. सो दिस इज वॉट आय एडिटेड अँड एक्सपोर्टिंग चालू आहे. तुम्ही लास्ट व्लॉग बघितला असेल डे इन माय लाईफ. सो दॅट वॉज द वर्क फ्रॉम ऑफिस अँड दिस विल इज द वर्क फ्रॉम होम. सो लेट स्टार्ट टुडेज डे. आता वाजलेले आहे 9:30 बिकॉज मी 7 वाजता उठलेलो होतो आणि 7 ते 9:30 पूर्ण एडिटिंग करत होतो. सो एडिटिंग इज फिनिश नाव अँड अगेन दिस इज माय ट्री छोटंसं. अँड दिस इज हाऊ डे लुकिंग लाईक. काही वादळ वगैरे काहीच नाही आहे, ढगं वगैरे एवढे नाही आहे आणि अजूनही पावसाचं काही नामोनिशान नाही आहे. कावळे बाई कावळे. तर हा जो रॉड दिसतो ना, मी तुम्हाला दाखवेल या रॉडवर नाही का केव्हा डायरेक्ट कावळा एवढा भारी बसतो. माझ्याकडे फोटो पण आहे. आय विल पुट दॅट फोटो इन व्हिडिओ ऑल्सो. सो लेट मी स्टार्ट माय डे. लेट मी गेट रेडी म्हणजे फ्रेश होतो आणि ब्रेकफास्टला जातो. अगेन इट्स द सेम डे शेड्यूल सेम राहणार आहे. बट इफ एनिथिंग न्यू कम्स आय विल शो यू द ब्लॉग. दुपारचे वाजले आहे 1 आणि मित्र मी असाच बसलेला आहे बिना आंघोळीचा बिकॉज मी काम करत होतो. कारण की एक नवीन गोष्ट येणार आहे, तिला वेळ लागेल. बट मी व्लॉगमध्ये मे बी रिव्हील नाही करणार. मी संध्याकाळी जाणार आहे तिथं. आत्ताच कॉल झाला माझ्या मित्राशी. तर जाईल संध्याकाळी तिथं वगैरे आणि मग लगेच फ्युचरमध्ये जर दाखवता आलं लागलं तर दाखवेल, नाही तर मग डायरेक्ट मेन रिझल्ट दाखवेल. एकदम सही गोष्ट येणार आहे डायरेक्ट भारी. म्हणजे किती दिवसापासून मला ते करायचं होतं. सो फायनली आय एम डुईंग इट. म्हणजे पाहू संध्याकाळी जाऊ. तसं तर माझं ऑफिस राहतं बट 1 hour मी जाऊ शकतो. तसं मी आत्ता जस्ट काम फिनिश केलं माझं. सो मी कामच करत होता. फिनिश म्हणजे अजून 2 तास बाकी आहे. ते 2 तास संध्याकाळपर्यंत होऊन जातील. ते झालं की बाई विषय खोल. आता मी आंघोळ करतो आणि जेवायला जातो. टिल देन पाऊस पडला होता जरा थोडाफार. इतका काही असा जोरात वगैरे नव्हता पाऊस. तुम रिमोट नाही देख पाय. नाव इट्स 5:13 इन द इव्हिनिंग. मित्रांनो बाहेर मस्त असा सूर्य आलेला आहे. म्हणजे सनला मस्त असा एकदम. आणि मी तुम्हाला जे म्हटलं होतं थोड्या वेळापूर्वी की थोड्या वेळावर दुपारी म्हटलं होतं की मी जाणार आहे कुठेतरी, म्हणजे काहीतरी नवीन आहे. तर त्यासाठी मला आता 5:30 वाजता जायचं आहे. माझं काम जस्ट फिनिश होण्यावर आहे. टिल देन म्हटलं जरा शंख वाजवूया कारण की संध्याकाळ झाली आहे. सकाळी काही वाजवलेला नव्हता. सो अरे यार. सो आय विल शो यू. दिस इज द शंख आय हॅव. आणि आता मी प्रॅक्टिस करतोय. मला काही पूर्ण एकदम प्रो नाही वाजवत आहे. ठीक आहे. अरे यार ठीक आहे. होतंय थोडंफार ॲडजस्ट होऊन जाईल लाईटचं. होतंय ठीक आहे. बघू नको असं नर्वस. काय नर्वस होतो तू? काय कॅमेरा चालू म्हणून नाही येते भाई. मी प्रो वाजवतो. प्रो नाही वाजत पण वाजतो भाई चांगला आहे. येतोय. येतो ना भाई. क्या बात है भाई. एक नंबर. दररोज प्रॅक्टिस चालू आहे. एकदा असा प्रो वाजेल ना दाखवीन ना. चलो गाईज आता मी जस्ट थोड्या वेळात रेडी होतो बिकॉज मला निघायचं आहे आणि तिथून येईल मे बी 1-1.5 तासात वापस. 8:30 वाजल्या. मी घरी आलोय. ओला होऊन गेलो यार. पाऊस पडत होता भाई. त्यांना मी सांगितलं तरी की मी लवकर जाणार आहे. मग ते मला म्हणत होते म्हणजे मी जिथे गेला होता प्रॅक्टिस करायला कसली तरी, मला हा बोट सुजला आहे. इफ यू नो वाय दिस बोट गेट सुजला
तर सांगा स्वेलिंग का बरं होते इथं सांगा, मग तुम्हाला कळेल की मी काय करतो आहे. सो आय स्टार्टेड इट टुडे. ते म्हटले की जरा भाई प्रॅक्टिसला आहे. त्यांना म्हटलं भाई मीटिंग असते माझी 7:30 नंतर, 7:30पर्यंतच थांबू शकतो मी. मग म्हटले की ठीक आहे म्हणे. म्हटलं म्हणजे जास्तीत जास्त 8-8:30पर्यंत स्ट्रेच करू शकतो मी, 9 तर नाही म्हटलं. म्हणे ठीक आहे म्हणे. मग चाललं आलं मी. तसंही आज पहिला दिवस होता आणि प्रॅक्टिस करता करता बोट सुजला माझा. चला तर मग हा व्लॉग इथेच एंड करू, बिकॉज माझी मीटिंग आता सुरू होते आणि हा व्लॉग अपलोड करेल उद्या. आजचा कसा वाटला याच्या आधीचा व्लॉग तेही सांगा. वर्क फ्रॉम ऑफिस होतं, हे वर्क फ्रॉम होम आजपासून नवीन सुरू झालं. दररोज संध्याकाळी आता ऑफिससाठी लवकर लॉग इन करावं लागेल आणि व्लॉगिंगही दररोज बघेल करायचं. आता सुरुवात केली तर आहे, बघू काय होतं. सो दॅट्स इट फॉर दिस व्लॉग गाईज. होप यू लाईक दिस व्लॉग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द व्हिडिओ. सबस्क्राईब द चॅनल, लाईक द व्हिडिओ आणि शेअर करा तुमच्या सगळ्या मित्रांना. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन एका व्लॉगमध्ये. बाय बाय.